नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 10 मधील ओवी 92 ते ओवी 103च्या सहवासात आपण जाऊया. भगवंत आता अत्यंत महत्वाची गोष्ट आपल्या सर्वांना सांगतायत. ती म्हणजे भगवंत आणि त्यांच्यापासून प्रगटलेले, विस्तार पावलेले हे विश्व. हे सगळं कसं घडलं, त्याचं स्वरूप काय आहे, हे आपल्याला ते सांगतायत. अर्जुनाला ते म्हणतात, जे प्रमुख 11 भाव, त्या 11 भावांबद्दल मी तुला सांगतो, ज्यांच्या अधीन ही सर्व जीवसृष्टी आहे. तरी आघवांची गुणी वृद्ध, तरी आघवांची गुणी वृद्ध, जे महर्षी माजी प्रबुद्ध, कश्यपादी प्रसिद्ध सप्तऋषी. भगवंत म्हणतात, सर्व गुणांमध्ये वृद्ध. वृद्ध म्हणजे ज्याची अमर्याद अफाट वाढ झालेली आहे. अशी जी वाढ ज्या ठिकाणी झालेली आहे ती वृद्ध अवस्था आहे. वृद्ध अवस्था म्हणजे परिपक्व अवस्था आहे. तर संपूर्ण गुणांनी परिपक्व झालेले, त्याचबरोबर जे महर्षीं माझी प्रबुद्ध. नुसते महर्षी नाहीत, नुसते महत्त्वाला जाणणारे ऋषी नाहीत, तर त्यांच्या ठिकाणचं ज्ञान हे प्रबुद्ध आहे. म्हणजेच प्रज्ञायुक्त बुद्धी आहे. अर्थात जी बुद्धी आत्मस्वरूपाला जाणते ती प्रज्ञायुक्त बुद्धी, म्हणून हे प्रबुद्ध आहेत. असे सप्तऋषी, असे 7 ऋषी आहेत. त्या ऋषींची ह्या ठिकाणी भगवंत आपल्याला माहिती देत आहेत. त्या ऋषींमध्ये पहिले कश्यप, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि वसिष्ठ ऋषी. या 7 ऋषींचा उल्लेख इथे भगवंत करतात. पुढे म्हणतात, आणिकही सांगिजतील, जे का 14 आतुल मुद्दल, स्वायंभू मुख्य वडील चारी मनू. भगवंत म्हणतात, एकूण 14 मनू आहेत. त्या 14 मनूंमध्ये 4 मुख्य मनू आहेत. त्यात कोण? तर भगवंत म्हणतात, स्वायंभू हा मुख्य वडील मनू आहे. स्वायंभू, स्वरोचिष मनू, उत्तम मनू, तामस मनू, रैवत, चाक्षुषी, वैवस्वत, सावर्णी, दक्ष सावर्णी, ब्रह्म सावर्णी, धर्म सावर्णी, रुद्र सावर्णी, देव सावर्णी आणि इंद्र सावर्णी, असे हे 14 मनू. त्यातले मुख्य पहिले 4 मनू. ऐसे हे 11 माझ्या मनी जाहाले धनुर्धरा, सृष्टीचिया व्यापारा लागोनिया. भगवंत म्हणतात, असे हे 11 माझ्या मनात प्रगट झाले. मनामध्ये काय प्रगट होतं? मनामध्ये भाव प्रगट होतो. म्हणून भगवंतांनी म्हटलं होतं, हे 11 भाव माझ्या मनात प्रगट झाले. आणि हे प्रगट व्हायचं कारण काय? तर त्यांनी सृष्टीचा व्यापार बघावा, सृष्टीचं पालन पोषण करावं, म्हणून सृष्टीची या व्यापारा लागोनिया. जै लोकांची व्यवस्था न पडे, जै या त्रिभुवनाचे काही न मांडे, तै महाभूतांचे दळवाडे अचुंबित असे. जै म्हणजे जेव्हा कुठल्याही प्रकारे वेगवेगळे लोक, जसा हा पृथ्वी लोक किंवा मृत्यू लोक, अशी कुठली व्यवस्था नव्हती, व्यवस्था न पडे. जै या त्रिभुवनांचे काही न मांडे, ज्यावेळी त्रिभुवनांची सुद्धा रचना झालेली नव्हती, तै महाभूतांचे दळवाडे अचुंबित असे. त्यावेळी
महाभूतांचे सुद्धा जे दळवाडे म्हणजे पंचमहाभूत जी आहेत, त्या महाभूतांचा समूह सुद्धा एकत्रित आलेला नव्हता. तैची जे जहाले, तैची जे जहाले, मग इही लोक केले, तेथ अध्यक्ष रचुनी ठेविले इही जन. तैची म्हणजे त्यावेळी. कुठल्या वेळी? ज्यावेळी कुठल्याही प्रकारे लोकांची म्हणजे सप्त लोकांची रचना झालेली नव्हती. त्रिभुवन, स्वर्ग, पाताळ, पृथ्वी, त्रिभुवनाची रचना झालेली नव्हती. पंचमहाभूत एकत्र आलेले नव्हते. त्यावेळी हे भगवंतांच्या मनात प्रगट झालेले 11 भाव आहेत. आणि त्या भावांनी काय केलं? त्या भावांनी वेगवेगळे लोक निर्माण केले आणि त्या प्रत्येक लोकामध्ये वेगवेगळे अध्यक्ष निर्माण केले आणि त्या अध्यक्षांनी पुढे जीवसृष्टी अर्थात प्रजा निर्माण केली. म्हणून 11 हे राजा, मग येर जग यांची या प्रजा. ऐसा विश्व विस्तारू हा माझा, ऐसेची जाण. भगवंत अर्जुनाला म्हणतात, हा जो विश्वाचा विस्तार आहे, जो माझ्यापासनं झालेला आहे, तो कसा झालाय हे जाण. हे 11 भाव राजासारखे आहेत, ते राज्य करतात. त्यांच्यापासनं लोक अर्थात प्रजा प्रगट होते. अशा रीतीने हे विश्व विस्तार पावतं. पाहे पाम, पाहे पाम आरंभी बीज एकले, मग तेची विरुढलिया बूड जाहाले. बुडी कोंभ निघाले खांदियांचे. अहो, पाहायला गेलं तर सुरुवातीला एक बीज असतं. ते बीज पेरल्यानंतर त्याच्यातून अंकुर निघतो, त्याचंच खोड होतं आणि त्या खोडाला सुद्धा अनेक फांद्यांचे कोंभ फुटतात. खांदियांपासूनी अनेका फुटलिया नाना शाखा, शाखास्तव देखा पल्लव पाने. त्या मुख्य शाखांपासून अजून उपशाखा फुटतात, अर्थात मुख्य फांद्यांपासून उपफांद्या फुटतात. त्या फांद्यांवरती पानं येतात. पल्लवी फुलफळ एवं वृक्षत्व जाहाले सकळ, ते निर्धारिता केवळ बीजची आघवे. मग सर्व मुख्य फांद्या उपफांद्या त्याच्यावर पानं येतात, फुलं येतात, फळं येतात आणि संपूर्ण वृक्ष बहरतो. पण त्याचं मूळ स्वरूप जर पाहायला गेलं, ते निर्धारिता केवळ बीजची आघवे. या झाडाचा संपूर्ण झालेला विस्तार शेवटी एका बीजामध्येच सामावलेला असतो, सामावलेलाच होता. भगवंत म्हणतात, त्याचप्रमाणे तैसे मी एकची पहिले, तैसे मी एकची पहिले, मग मी तेंची मनाते व्याले, तेथ सप्तऋषी जाहाले आणि 4 मनू. त्याचप्रमाणे ते मूळ बीज मी आहे. त्या माझ्यामध्ये, माझ्या मनामध्ये हे भाव प्रकट झाले, अर्थात शाखा उपशाखा प्रकट झाल्या आणि तिथेच सप्तऋषी जाहाले आणि 4 मनू. इही लोकपाळ केले, इही लोकपाळ केले, लोकपाळी विविध लोक सृजिले, लोकांपासून निपजले प्रजाजात. भगवंत म्हणतात, आणि या सप्त ऋषी व 4 मनूंनीच लोकपाळ केले. लोकांचं पालन करण्यासाठी राजे नेमले, अधिकारी पुरुष नेमले. त्या अधिकारी पुरुषांपासनं वेगवेगळे लोक प्रगट झाले, सप्त लोक प्रगट झाले आणि त्या सप्त लोकांपासून निपजले प्रजाजात. आणि त्या लोकपाळांपासून तिथे वेगवेगळी सृष्टी, वेगवेगळी प्रजा निर्माण होते.
ऐसेनी हे विश्व येथे, ऐसेनी हे विश्व येथे, मीची विस्तारिलोंसे निरुते, परी भावाचे निहाते माने जया. भगवंत म्हणतात, अरे अशा प्रकारे हे विश्व, या विश्वाचा विस्तार इथं मीच झालोय. मूळ बीज मीच आहे. माझ्यापासूनच हा सगळा विस्तार झालाय. परंतु माझ्या या म्हणण्यावर भावपूर्ण अंतःकरणाने विश्वास पाहिजे. त्यालाच हे समजेल, त्यालाच हे उमगेल. परी भावाचे निहाते माने जया. भगवंतांनी अत्यंत मोजक्या शब्दात परंतु हा संपूर्ण विश्वाचा पसारा कसा प्रगट झालाय, कुठून प्रगट झालाय, ही सर्व जीवसृष्टी ह्या 11 भावांच्या कसे अधीन आहेत आणि त्यांच्यापासूनच कसा विस्तार झालेला आहे हे सहजपणे प्रगट केलंय. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.